Welcome to all my dear students. I am Mr. Sagar Swami sir teaching you the second unit, and in this second unit we have a new and interesting poem, and the title of the poem is Cuckoo. सर्व विद्यार्थ्यांचं या सत्रामध्ये मी स्वागत करत आहे. मी आहे सागर स्वामी सर आणि तुम्हाला मी दुसऱ्या युनिटमधील पहिलीची कविता आहे. त्या कवितेचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. पहा, या कवितेचं टायटल आहे कुकू. तिथे एक सूचना आहे. फर्स्ट, लिसन, रिपीट अँड सिंग. ऐका, म्हणा, हे गाणे म्हणा. तर मुलांनो, ही पहिल्यांदा मी संपूर्ण कविता म्हणणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. इन जून आय चेंज माय ट्यून. इन जुलै अवे आय फ्लाय. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. मुलांनो, या कवितेमध्ये जर तुम्हाला नवीन शब्द पाहायचे असतील तर पहा, दुसऱ्या ओळीमध्ये व्हॉट डू यू डू, तर लास्टचा जो वर्ड आहे डू म्हणजे करणे. त्याच्यानंतर चौथ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे BILL, बिल म्हणजे चोच. त्याच्यानंतर आय सिंग ऑल डे. सिंग म्हणजे काय मुलांनो? तर सिंग म्हणजे गीत किंवा गाणे म्हणणे. इन जून आय चेंज माय ट्यून. ट्यून हा शब्द नवीन आहे. या ट्यून या शब्दाचा अर्थ आहे आवाज. इन जुलै अवे आय फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. इन ऑगस्ट आय गो आय मस्ट. याच्या व्यतिरिक्त कुठला नवीन शब्द नाही आहे. जरी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहू शकता. आता परत या कवितेचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? कुकू कुकू, तू काय करत आहेस? कुकू म्हणजे याचा अर्थ आहे कोकिळा किंवा कोयल असंही म्हणतात. या पक्ष्याचा आवाज अतिशय सुंदर आहे. जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो तर तशाच पद्धतीचा आवाज हा पक्षी काढतो. अनेक वेळा आपण हा प्रयोग केलेलाही असेल. आता याच्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणतात पहा. इन एप्रिल आय ओपन माय बिल. याचा अर्थ काय? एप्रिल महिन्यामध्ये मी माझी चोच उघडतो. कोण? तर साहजिकच कुकू पक्षी. इन मे आय सिंग ऑल डे. मे महिन्यामध्ये मी दिवसभर किंवा दिवस रात्र असं म्हणतो. ऑल डे याचा अर्थ दिवस आणि रात्र दोन्ही वेळेस गीत म्हणतो किंवा गाणे म्हणतो. इन जून आय चेंज माय ट्यून. जून महिन्यामध्ये मी माझा आवाज बदलतो. इन जुलै अवे आय फ्लाय. जुलै महिन्यामध्ये मी इथून दूर उडत जातो. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मला जावंच लागेल. मस्ट याचा अर्थ त्याच्यामध्ये नक्की त्याला गेलंच पाहिजे, तो तिथं थांबू शकत नाही. तर अशा स्वरूपाची ही कविता आहे. मला वाटतं अत्यंत सोपी आहे आणि सर्वांना समजलीही असेल. तर याच कवितेचं मी परत एक वेळेस वाचन करणार आहे, पण यावेळेस मी थोडंसं चालीमध्ये म्हणणार आहे. तर सर्वांनी, मला नाही माहिती, आता तुम्ही घरामध्ये बसूनसुद्धा ह्या कवितेला तालबद्ध पद्धतीने म्हणू शकता. पण माझ्या मागं म्हणायचं असेल तर अवश्य म्हणू शकता. कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. इन मे आय सिंग ऑल डे. कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? इन जून आय चेंज माय ट्यून. इन जून आय चेंज माय ट्यून. कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? इन जुलै अवे आय फ्लाय. इन जुलै अवे आय फ्लाय. कुकू कुकू, व्हॉट डू यू डू? कुकू कुकू, व्हॉट डू यू डू?
इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. तर अशा स्वरूपामध्ये तुम्हीही चाल लावू शकता. मी जशी चाल इथं लावलेली आहे तशाच पद्धतीने तुम्हीही ही चाल घर बसल्या आपल्या याच्यामधून लावू शकता. याच्यानंतर काही क्वेश्चन्स आहेत त्याच्या खाली, तर अत्यंत सोपी आहेत. वी आर गोइंग टू टेक इट राईट नाव. फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. म्हणजे कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा. तर मुलांनो, यमक जुळणारे शब्द याचा अर्थ समान उच्चाराचे किंवा सारख्या उच्चाराचे शब्द. पण त्याच्यामध्ये एक अट असते. कवितेतील जेव्हा आपण ओळी पाहतो त्या ओळीच्या शेवटचा जो शब्द असतो त्या शेवटच्या शब्दांचा यमक जुळायचा असतो. म्हणजे काय, एक तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो पहा. इथं आपल्याला एकूण पाहिल्यानंतर ओळी जर आपण बघितल्या 12 ओळी दिसतात. तर प्रत्येक ओळीच्या शेवटच्या शब्दांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल कुकू डू, एप्रिल बिल, मे डे, जून ट्यून, जुलै फ्लाय, ऑगस्ट मस्ट. मुलांना मी आता जे शब्द वाचले ते सर्व शब्द कवितेतील ओळीच्या शेवटचे शब्द आहेत. यमक जुळणारे शब्द याचा अर्थच असा असतो की त्या कुठल्याही कवितेतील ओळीमधील शेवटचा जो शब्द असतो त्याच्याशी समान उच्चाराचा शब्द त्याच्याच खालच्या ओळीमधला शेवटचा शब्द असेल तर ते यमक जुळणारे शब्द असतात. इन इंग्लिश इट इज कॉल्ड रायमिंग पेअर्स. तर इथं काही उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. कुकू डू, पहा समान उच्चार आहे. त्याच्यानंतर आहे एप्रिल बिल, मे डे, जून ट्यून, ऑगस्ट मस्ट. आता इथं पहा जुलै आणि फ्लाय हे मी घेतलेलं नाही. याचा अर्थ काय, याचा उच्चार जो आहे तो सारखा नाही आहे. दॅट इज नॉट द रायमिंग वर्ड्स, द रायमिंग पेअर इन दिस पोयम. नाउ स्टुडंट्स, वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे अर्थात तिसऱ्या प्रश्नाकडे जात आहोत. लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स, टिक द वन दॅट आर देअर इन दिस पोयम. महिन्यांची नावे ऐका. कवितेत आलेल्या महिन्यांना राईट अशी खूण करा असं दिलेलं आहे पहा. आता परत आपण कवितेमध्ये पाहिल्यानंतर ज्या महिन्यांची नावं आलेली आहेत त्यांची जर आपण यादी केली तर एप्रिल, मे, जून, जुलै अँड ऑगस्ट, दीज आर द मंथ्स इन दिस पोयम. या कवितेमध्ये हे जे काही महिने आहेत हे आपल्याला इथं दर्शवलेले आहेत. आता तशाच पद्धतीने आणखीन आपल्याला एक प्रश्न आहे. तो शेवटचा प्रश्न आहे. कॉपी द नेम्स ऑफ मंथ्स, राईट दीज नेम्स इन मराठी अलॉंगसाइड. महिन्यांची नावे पाहून लिहा, हीच नावे बाजूला मराठीतून लिहा. इथं वर्षाची जी 12 महिने आहेत, इंग्रजी महिने म्हणतो आपण यांना. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड लास्ट डिसेंबर. ही 12 महिन्यांची नावं आहेत. तर अशा स्वरूपामध्ये ही जी कविता आहे अत्यंत सहजरित्या आपल्याला समजली असेल. या कवितेमध्ये असं खूप काही कठीण आहे असं दिसत नाही. आपण कवितेचं अनेक वेळा वाचन केल्यानंतर ही कविता सहजरित्या तुम्हाला पाठ होऊ शकते. इफ यू रिपीट इट अगेन अँड अगेन, इट इज क्वाईट इझी टू रिमेंबर. So the instruction given above, listen, repeat and sing. If you once you start to repeat the poem again and again, you can remember it quite easily. तर माझी सर्व मुलांना सूचना आहे, ही कविता तुम्ही प्रत्येकाने पाठच करायला हवी. आणि कविता पाठांतर केल्यानंतर खाली जी काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरसुद्धा आपल्याला अत्यंत सहजरित्या येतात. मी आता तुम्हाला उत्तर सांगितलेली आहेत. त्याचबरोबर हा जो काही स्वाध्याय आहे तो आपण आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि
आपापल्या वर्गाच्या जे ग्रुप्स क्रिएट केलेले आहेत तिथं तुम्हाला तो पाठवायचा सुद्धा आहे. मला वाटत नाही यात काही खूप काही कठीण आहे. तरीसुद्धा जर कोणाची काही अडचण असेल तर यू कॅन कॉल युअर क्लास टीचर ऑर एनीवन एल्स ऑल्सो. So thank you once again and take care all the students, and we will meet again in the next video. Thank you.